मालेगावच्या दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांचे NIAने मालेगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे घातलेले छापे आणि मराठा आरक्षणाबाबत मोठे विधान। NIAने आज मालेगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे घालण्यात आलेल्या छाप्याबाबत मालेगावच्या दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी मोठे विधान केले असून निवडणुका आलेल्या आहेत। निवडणुका जवळ आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो। निवडणुका जवळ आल्या भाजपाला अस्वस्थ वाटू लागते, त्यांना पराभवाची भीती वाटू लागते, मग असे छापे पडतात असे सांगत राऊत यांनी एका प्रकारे या छाप्यावर संशय व्यक्त केला। सध्या आरक्षण मुद्दा गाजत आहे। यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की जर आरक्षणाचा महाराष्ट्रात मुद्दा संपवायचा असेल तर तामिळनाडूचा फॉर्म्युला लागू केला पाहिजे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटं बोलताय, हा मुद्दा त्यांच्या हातात नाही तर केंद्र सरकार आणि मोदीच्या हातात आहे। याची चर्चा फक्त दिल्लीतच होऊ शकते असे राऊत म्हणाले। निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुका आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण। निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली, त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीनं की असे छापे पडतात, असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात। आणि मला माहीत नाही कुठे छापे पडले काय, मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो। तुम्ही काय करताय 10 वर्ष काय करताय काय? निवडणुका आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला, प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात। दिल्लीच्या रस्त्यावर 10 अतिरेकी पकडले जे घातपात करायला आले, त्याच दिवशी पकडतात। आता निवडणुका आल्या की मग काय छापे पडले, छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं। हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच करेल। जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे 50% वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे। आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलत आहेत रोज, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत। तुलाही देतो, तुलाही देतो, तुलाही देतो, त्यांच्या हातात काही नाही आहे। हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे, केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, पार्लमेंटच्या हातात आहे। त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं, जे परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपवायला पाहिजे।